4 दिवसांपासून अंधारात आजेगाव शेतशिवार पिकांचा जीव टांगणीला, जनावरांच्या घशाला कोरड, शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक। एका बाजूला कष्टानं पेरलेली पिके, दुसऱ्या बाजूला जनावरांसाठी लावलेला हिरवा चारा आणि या सर्वांच्या भविष्यावर घोंगावत आहे वीज खंडितीचं संकट। हिंगोली जिल्ह्यातील आजगाव शेतशिवारात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्यानं शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले। विहिरी आणि बोरवेलची मोटार बंद पडल्यानं पिकांना पाणी मिळत नाहीये। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झालाय। कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उभा आहे प्रश्न एकच, पिके वाचवायची की जनावरं। शेतकरी विशाल वाघ यांची व्यथा, गेल्या 4 दिवसांपासून आमच्या शेतशिवारात वीज नाहीये, पिकांना पाणी देता येत नाही, जनावरांना पाणी देता येत नाहीये। जनावरांसाठी लावलेला हिरवा चारा सुकण्याच्या मार्गावर आहे। वारंवार तक्रार करूनही कुणीही दखल घेत नाही। आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न आज आमच्या समोर उभा आहे। संकट पिकाचं नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील सर्व कामं ठप्प झालीत। शेतामध्ये फक्त 6 तास लाईट आहे, रात्रीला सिंगल पीस सुद्धा बंद आहे। पाण्याअभावी पिके करपण्याच्या मार्गावर असून पशुधनालाही फटका बसतोय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। विशाल विश्वासराव वाघ, राहणार आजेगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। गेल्या 4 दिवसापासून आजेगाव येथील शेतातील लाईट बंद आहे। कर्मचाऱ्याला फोन लावले असतात टाळाटाळ करतात, आज येईल, उद्या येईल, परवा येईल। आज जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। शेताला पिकांना पाणी द्यायला पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, माणसांना प्यायला पाणी नाही। शेतकऱ्यांनी करायचे काय, जगायची का मरायची, की जनावरं वीज कर्मचाऱ्याच्या हातात आणून द्यायची। त्या 2 दिवसात लाईट चालू नाही झाली, सुरळीत नाही झाली तर उद्या आम्ही सर्व जनावरे शेतीची आजेगाव इथे आणून बांधणार आहोत। तीव्र आंदोलन करण्यात येईल। पाण्याअभावी भीती निर्माण झाली। वारंवार वीज चालू बंद लपंडाव चालू आहे। 4 दिवस लाईट नाही, ही समस्या कधी सुटणार? शेतकऱ्यांनी काय करायचं, जनावरे विकायची की पाळायची?